बैठे बैठे सावधान खाली बसून हालचाल पूर्ण करा. आज या ठिकाणी तुमच्याकडे येण्याचा योग म्हणजे आपल्या माजलगावचे सराफा असोसिएशनचे प्रसिद्धी पत्रकार माननीय भागवतरावजी गायकवाड यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी असं ठरवलं की आपण जो सालाबादाप्रमाणे जो काही वाढदिवस साजरा करतो त्याही पेक्षा अतिशय असा काही आगळा वेगळा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. आणि तो वाढदिवस साजरा करत असताना ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन ही जी काही चिमुकली लहान लहान मुलं असतात आणि त्या विद्यार्थ्यांना एक त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण व्हावा. कारण आपण सगळी ही एक अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून आलेली आपण सगळी मुलं आहात. कारण आपले आई वडील अतिशय कष्ट करून आपल्याला या ठिकाणी शिकवत आहात. आणि जिल्हा परिषद शाळा मध्ये आपण आल्यानंतर की आपण पाहतो की तुम्ही सुद्धा एक चिखलाचे लहान लहान काय आहात, एक गोळे आहात. आता तुम्ही जसा जसा प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला वेगवेगळा काय निर्माण होणार आहे, आकार निर्माण होणार आहे. लक्षामध्ये सर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला, लक्षामध्ये तुम्ही उजळणी पूर्ण पाठ केली, बाराखड्या पूर्ण पाठ केल्या, तुम्हाला वाचता येईल, लिहिता येईल, बरोबर नाही. आणि याच्यातून तुम्ही जसे तुम्ही एक एक पायरी वर चढत जातात, पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीतून अशा ह्या वेगवेगळ्या टप्पा तुम्हाला पार करायचा आहे. तुम्ही एक लहान मुलं आहात लक्षामध्ये आणि तुमच्यामध्ये असे सुप्त गुण असे लपलेले आहेत पहा लक्षामध्ये. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक जीवात्म्यामध्ये ईश्वराने असे काही सुप्त गुण दिले की ते फक्त आपल्याला काय करता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. तुम्ही कशातच कमी नाहीये. ईश्वराने तुम्हाला सुद्धा काही सुप्त गुण दिले, ते फक्त तुम्ही जागृत करा आणि तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठे बलवान बलशाली अधिकारी नवे नवे क्लास 1 अधिकारी सुद्धा याच शाळेतून तुम्ही होऊ शकता लक्षामध्ये. कारण तशी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न ह्या 3 गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. आता तुम्हाला जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न याही पेक्षा दुसरं एक उदाहरण सांगतो की तुम्ही लहान आहे की घरून आई वडिलांनी सकाळी तुम्हाला आंघोळ घातली की तुम्ही वेळेवर शाळेत काय झालं पाहिजे, उपस्थित झालं पाहिजे. वेळेच्या आत तुम्ही शाळेमध्ये आलं पाहिजे. सरांनी सांगितलेला जोही अभ्यासक्रम असेल तो मन लावून तो पूर्ण केला पाहिजे. सरांनी दिलेलं होमवर्क आपल्या घरी गेल्यानंतर त्याचा त्या वहीचं दर्शन घ्यायचं आणि सुंदर असा हस्ताक्षर काढून दिलेला दररोजचा होमवर्क काय करायचा, पूर्ण करायचा. असं जर तुम्ही दररोज जर केलं तर तुम्ही कुठेच मागे पडणार नाही. तुम्ही वरच्या वर्गात जाऊन अतिशय उत्तम अशी निश्चित तुमच्या जीवनाचं ध्येय तुम्ही गाठू शकता. आता आपण पाहतो की मोठमोठ्या इंदिरा गांधी भारताच्या कोण झाल्या होत्या, पंतप्रधान. त्या सुद्धा अशा शाळेत शिकल्या आणि देशाच्या काय झाल्या, पंतप्रधान झाल्या. काय नाही आपल्यामध्ये काय नाही. तुमच्या मधला सुद्धा एखादा राष्ट्रपती होऊ शकतो, तुमच्या मधला सुद्धा एखादा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणून आपण सुद्धा चांगला अभ्यास करून एक आपलं स्वतःच आई वडिलांचं कर्तव्य तुम्ही काय करायचं, निभवायचं. कारण तुम्ही सुद्धा भविष्यात पुढं मोठे होऊन आपलं कर्तव्य तुम्ही समाजाचं पार पाडायचं. आज भागवतरावजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, अशा या उक्तीप्रमाणे त्यांचं आयुष्य अतिशय आरोग्यमय आनंददायी समाजकार्यामध्ये तसंच ते समाजकार्यामध्ये आपला व्यतीत जीवन करता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, या युक्तीप्रमाणे जरी ते एक सुवर्णकार असले तरी आपला व्यवसाय करून उत्तम असं त्यांनी जरी धन प्राप्त केलं असेल तर त्या धनाचा उपयोग अतिशय ते व्यवस्थित समाजकार्यासाठी सुद्धा 10% का व्हायला पण त्या उत्पन्नाचा हिस्सा ते देतात. तसंच आपलं सुद्धा काही एक कर्तव्य असतं. तुम्ही जसे लहान मुलं आहेत, तुमच्या आई वडिलांचं कर्तव्य तुम्हाला मोठे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असते, फेडायचं असतंय. म्हणून त्यांनी जे काही दिले
तर त्याचा उपयोग तुम्ही सुद्धा चांगला करा आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी भागवतरावजी गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य त्यांचं असंच मागून जसं गेलं त्याही पेक्षा दुप्पट चौपट असं चांगली त्यांची उन्नती प्रगती हो, त्यांचं आरोग्य अबाधित राहो आणि सामाजिक कार्यात त्यांचा हातभार लागावं अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.